सायंकाळचे 6 वाजले होते. मनोज ऑफिसमधून घरी आला तर पाहतो काय, घराला कुलूप लावलेले होते. त्याने पत्नी सविताला फोन लावला तर सविता म्हणाली, मी आताच मावशींच्या घरी आले आहे. आज त्यांच्या नातवाचा वाढदिवस होता, तर मुलांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांनी मला पण बोलावले होते. चावी मी शेजारच्या शर्माजींकडे ठेवली आहे. तुम्ही त्यांच्याकडून घेऊन घ्या आणि मुलंही माझ्यासोबत आहेत. मी मोकळी झाल्यावर घरी येते. हे बोलून सविताने फोन कट केला. मनोजला काही बोलायची संधी दिलीच नाही, कारण त्याला काय म्हणायचे आहे हे सविताला आधीच माहीत होते. म्हणून पटकन फोन ठेवला. ही सुधारणार नाही कधी. माहिती नाही लोकांसाठी कामवाली बाई बनण्याचे हे नाटक कधी थांबणार, असे म्हणत मनोजने फोन खिशात ठेवला आणि शेजारील शर्माजींकडे गेला व घराची चाबी मागितली. तेवढ्यात शर्माजींचा मुलगाही तिथे पोहोचला व मनोजला पाहून म्हणाला, काय झालं मनोज, आजही वहिनी बाहेर गेले आहेत का? होय रे, आज मावशीच्या नातवाचा वाढदिवस आहे, तिथे गेली आहे, मनोजने उत्तर दिले. वहिनींचं भारी आहे, घरी कमी आणि नातेवाईकांकडे जास्त दिसतात. नातेवाईकही मोठ्या प्रेमाने प्रत्येक छोट्या कार्यक्रमाला त्यांना बोलावतात. हो, घरच्यापेक्षा जरा जास्तच प्रेम करतात. त्यामुळेच आपल्या घरी कमी आणि त्यांच्या घरी जास्त वेळ असते, असे म्हणत मनोजने चावी घेतली आणि घरी निघून गेला. दार उघडून आत गेला. बॅग सोफ्यावर ठेवली आणि स्वयंपाकघरात जाऊन स्वतःसाठी 1 कप चहा ठेवला. चहा बनवून बाहेरच्या खोलीत बसला. मनोज आपल्या पत्नी सविता आणि 2 मुलांसोबत राहतो. सविता अगदी सुरुवातीपासूनच मनमिळाऊ स्वभावाची आहे, पण तिला हे समजत नाही की लोक तिचा उपयोग करून घेत आहेत. तिला कायम असेच वाटत असते की लोक तिला खूप प्रेम करतात. त्यामुळे कुठूनही कुणाचेही बोलावणे आले तरी ती कधी नकार देत नाही, पटकन मदतीला पोहोचते. नातेवाईकांनाही हे चांगलेच ठाऊक होते की सविता जरी कितीही महत्त्वाच्या कामात असली तरी तिला बोलावले की ती नक्की येणारच. शिवाय धावपळ करून सगळा कार्यक्रमही नीट पार पाडणार. म्हणूनच कोणाच्याही घरी छोटासा कार्यक्रम जरी असला तरी सर्वप्रथम सवितालाच निमंत्रण येत असे. सोबत एक आग्रहही असायचा, तू जरा लवकर ये बरं का, तुझ्याशिवाय काही नीट जमत नाही. तुझ्या येण्याने घरात उत्साह येतो. हे ऐकले की सविता फुलून जायची आणि मग तिला कोणी अडवू शकत नसे. पण मनोज मात्र तिच्या या सवयीने हैराण होता. आधी धावपळ करून सगळी कामं करणार, दुसऱ्यांच्या कामात लक्ष घालणार आणि मग आजारी पडणार. शेवटी माणसालाही काम करण्याची एक मर्यादा असते. मग मनोजलाच दोन्ही मुलांना सांभाळावे लागायचे आणि सविताला डॉक्टरकडे घेऊन जावे लागायचे. तेव्हा मात्र कोणीच नातेवाईक मदतीला यायचे नाहीत. रात्री सविता घरी आली तेव्हा पूर्णपणे थकून गेली होती. आज येताच सोफ्यावर कोसळली. मुलंही दमली होती, म्हणून ती थेट खोलीत जाऊन झोपली. सोफ्यावरच पडून सविताने म्हणाली, ऐका हो, जरा डोकेदुखीची गोळी आणा ना, खूप डोकं दुखतंय, अंग पण दुखतंय, खूप दमले मी. मी तुला किती वेळा सांगितलंय, जितकं काम असतं तितकंच करावं. दुसऱ्यांच्या घरची कामवाली बाई बनण्याचा इतका शौक चढलाय तुला. आता झाली ना तब्येत खराब? मनोजने थोडा राग दाखवत म्हटलं. अरे पण मी आता काय करू, मावशींनी मला आधीच आमंत्रण दिलं होतं. बरं, मावशींनी बोलावलं म्हणून तू गेलीस, पण काम तर तुझ्याचकडे आलं असेल ना. त्यांनी तुला मदत तरी केली का? अहो, त्यांच्याच घरी कार्यक्रम होता, ते तर मुलांना सांभाळत होत्या. मग कोणीतरी काम सांभाळायला पाहिजे ना, म्हणून मलाच सगळी जबाबदारी घ्यावी लागली. तुला समजत का नाही? लोक फक्त तुझा उपयोग करून घेतात. आपल्या घरची कामवाली बाई ठेवायच्या खर्चाची बचत करून तुला कामवाली बाई बनवतात. असं काय बोलता? स्वतःच्या घरचं काम करणं म्हणजे कामवाली बाई होणं असतं का? आणि बघा, त्यांचं किती प्रेम आहे माझ्यावर, म्हणूनच संपूर्ण नात्यांतून फक्त मलाच बोलावलं आणि तुझ्यासाठी खास जेवण पण पॅक करून दिलंय. सांग, आजकाल असं कोण करतो? तुझं जेवण तूच खा, मी तर खिचडी बनवून खाल्ली, असं म्हणत मनोज उठला आणि सवितासाठी डोकेदुखीची गोळी आणून दिली. गोळी घेऊन सविता तिथेच सोफ्यावर झोपली. मग मनोजने तिला पांघरून घातलं आणि स्वतः मुलांसोबत झोपायला गेला. पण मनोजच्या मनात खूप वाईट वाटत होतं. शेवटी नातेवाईक त्याच्या भोळ्या बाबड्या बायकोची फसवणूक करत होते आणि ती त्यात सहज फसत होती. यावर काहीतरी उपाय काढायलाच हवा, नाहीतर ती आयुष्यभर दुसऱ्यांच्या घरची कामवाली बाई बनून काम करत राहीन. सकाळी सविता बरी झाली. मनोज उठला तेव्हा ती स्वयंपाकघरात काम करत होती. तो ऑफिससाठी तयार झाला तेव्हा तिने त्याला नाश्ता वाढला. सोबत मावशींकडून आलेली मिठाईही त्याच्या ताटात ठेवली. ते पाहून मनोजने तिच्याकडे रोखून पाहिले. सविता हसून म्हणाली, काय रे, इतक्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतोस, सोडून दे ना. बघ, मावशींचं आपल्यावर किती प्रेम आहे. खास तुझ्यासाठी मिठाई पाठवली आहे. हे जे तू कायम सांगतेस की नातेवाईक तुला प्रेम करतात, ही तुझी मोठा गैरसमज आहे. तुला समजत का नाही? अरे, परत तेच बोलायला लागलात? परत तेच काय? तुला काय गरज आहे लोकांच्या घरची कामवाली बाई बनून काम करण्याची? अरे, ते लोक माझ्यावर प्रेम करतात म्हणून मला बोलावतात, नाहीतर नात्यात दुसऱ्या कुणाला बोलवण्याची त्यांची हिंमत आहे का? असं खरंच बोलतेस? हो, तर तुला काय वाटतं? ठीक आहे, तर तुझ्या या प्रेमाची चाचणी घेऊया. सविता गोंधळून मनोजकडे पाहू लागली. फक्त एक काम कर, तुझ्या या सर्व प्रेमळ नातेवाईकांना फोन लाव आणि सांग की तुला फक्त 10,000 रुपयांची गरज आहे. पाहूया यातले कोण कोण तुला मदतीसाठी येतात. अहो, पण मला पैशांची गरजच नाही.
मग मी का मागू? आणि नातेवाईक मला खूप प्रेम करतात, ते मदतीसाठी नक्कीच पुढे येतील. बरं, इतका आत्मविश्वास आहे? मग फक्त माझ्या म्हणण्यावरून त्यांना फोन कर आणि सांग की मुलांच्या फीसाठी तुझी 10,000 रुपयांची गरज आहे. कोण कोण मदतीला येतं लगेच समजेल. मनोजच्या चॅलेंजमुळे सविताने एक एक करून सगळ्या नातेवाईकांना फोन केला. सुरुवातीला सगळ्यांनी हसत हसत फोन उचलला, पण जसा त्यांना कळालं की सविताला पैशांची गरज आहे, तसं काहींनी सांगितलं की नुकतीच मुलांची फी भरली आहे, काहींनी दूधवाल्याचे पैसे दिल्याचं कारण दिलं, काहींनी तर ऐकू येत नाही असा बहाणा केला. इतकंच नाही, तर मावशींनीही उत्तर दिलं की कालच मुलाचा वाढदिवस साजरा केला, त्यामुळे पैसे संपले. कुणीही सविताला पैसे देण्यासाठी होकार दिला नाही. फक्त 2-4 जवळचे नातेवाईक पैसे जमवण्याचा प्रयत्न करते, असे म्हणालो. हे ऐकून सविता सुन्न झाली. तेव्हा मनोज म्हणाला, आजच्या काळात 100 पैकी 2च लोक असतील जे तुझ्यासाठी खरंच मदतीसाठी पुढे येतील. बाकी सगळे फक्त तुझा उपयोग करून घेतात. अजूनही वेळ आहे, सावरून जा. तू माझी पत्नी आहेस, कोणाच्या घरची कामवाली बाई नाहीस, म्हणून तुला असं पाहून मला वाईट वाटतं. शेवटी मनोजच्या या शब्दांनी सविताच्या डोक्यात प्रकाश पडला. तिने ठरवलं की आता पुढे कधीही ती कोणाच्या घरची कामवाली बाई बनणार नाही. आता जेव्हा कोणी नातेवाईक तिला एखाद्या कामासाठी फोन करायचे, तेव्हा तिचं पहिलं उत्तर असायचं, यायला तर येईन, पण मला सध्या पैशांची गरज आहे, तुम्ही द्याल का? हे ऐकल्यावर नातेवाईक आपोआपच पळ काढायचे. आता परिस्थिती अशी झाली की नातेवाईकांनी सविताला कोणत्याही कामासाठी फोन करणंही बंद केले. म्हणून कोणीही आपला फायदा घेत असेल तर ते ओळखून स्वतःला बदलायला हवं. आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.